स्वागत आहे आपले दत्ता चोले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील 3 ते 4 दिवसात लाडक्या बहिणीची कसरत सुरू आहे त्याची ई-केवायसी करून घेण्यासाठी। सरकारने तर सांगितले की ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाहीयेत आणि एकीकडे आपण पाहतोय की लाडक्या बहिणीचं जे पोर्टल आहे किंवा ई-केवायसीची जी लिंक दिलेली आहे ती अद्याप सक्रिय दिसत नाहीये, चालू नाहीये। कुठेतरी बातम्या येतात की ई-केवायसी माझी पूर्ण झालेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून समजलं जातं की अशा प्रकारे ई-केवायसी करायचं आहे। लाडकी बहिणी ई-केवायसी करण्याचा स्वतः प्रयत्न करते तर त्याला यशही मिळत नाहीये किंवा सेतू सुविधा केंद्रावरती जातात, सीएससी केंद्रावरती जातात, नेट कॅफेवरती जाऊन पाहतात, परंतु तिथेही सांगण्यात येतं की सर्व्हर डाऊन आहे। नेमकं लाडक्या बहिणीनं काय करायचं? नेमकं परत दररोज जाऊन तिथंच तपासत राहायचं किंवा स्वतःहून दररोज दिवसातनं 10 वेळेस ते वेबसाईट पाहायची आहे का? तर तसं न करता म्हणजे तुम्हाला सर्वांना लाडक्या बहिणीला विनंती आहे की आपल्याला जो वाढीव वेळ देण्यात आलेला आहे तो 2 महिन्याचा आहे। ज्या अर्थी इतका वेळ दिलेला आहे त्या अर्थी सरकारलाही माहीत होतं की काहीतरी वेगळं प्लॅनिंग किंवा नियोजन सरकारचं आहे। त्यामध्ये बरेच सारे त्रुटी पण या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ई-केवायसीच्या दिसून येतात की जर पती नसतील तर मग कुणाचं आधार कार्ड द्यायचं, कारण आपल्याला सांगण्यात आलं की विवाहित असेल तर पती, अविवाहित असेल तर वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आहे, वडील नसतील किंवा पती नसतील तर कुणाचं द्यायचं याचंही उत्तर अद्याप क्लिअर नाही आहे, स्पष्ट नाही आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की थोडंसं धीर धरा, कारण 2 ऑक्टोबरला एक गोल्डन डेटा रिलीज होणार आहे। कारण की सरकारचा उपक्रम आहे। ह्या गोल्डन डेटामध्ये बराच सारा डेटा असा आहे ज्यावरती की तुमची पडताळणी करण्याची आवश्यकता नाही, या डेटाच्या आधारावरतीच बऱ्याचपैकी पडताळणी ही सोपी होणार आहे। आणि तो डेटा ज्यावेळेस 2 ऑक्टोबरला रिलीज होईल त्याच्यानंतर ही प्रक्रिया जी काय आहे ती आणखी सुलभरित्या पार पडण्यात येईल आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात ज्यावेळेसही आपलं पोर्टल सक्रिय असणार आहे त्यावेळेस तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी करून घ्या, कारण त्यामध्ये बरेच सारे प्रश्न विचारण्यात आले की जिथे की होय किंवा नाही उत्तर द्यायचं आहे। मग त्या ठिकाणी जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर परत तुमचा लाभही हा निघून जाऊ शकतो। त्यामुळे काळजी नका करू आणि धीर धरून पेशन्सली वाट बघा पोर्टल पूर्णपणे सक्रिय होण्याचं आणि त्याच वेळेस तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या। मान्य आहे बऱ्याच ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून हे समजून येतं की माझी ई-केवायसी झालेली आहे किंवा अशा प्रकारे ई-केवायसी करा, परंतु अद्याप ई-केवायसीचं पोर्टल सक्रिय नाही आहे। त्यामुळे निश्चिंत राहा आणि येणाऱ्या काळात जसं हे सुलभ होईल आणि सक्रिय होईल ते मी तुम्हाला अपडेट देत राहील। त्यासाठी परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।